नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. कसे आहात? मजेत ना? तर बघा मी पण मजेत आणि सकाळचे 6 वाजलेत आणि मी निघाली आहे कामावर. तर तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि माझं नाव रीमा आहे. घरोघरी जाऊन मी जेवण बनवायचं काम करते आणि माझ्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला दाखवत असते की माझं डेली रुटीन काय आहे आणि मी कामावर जेव्हा जाते तर मी काय रेसिपी बनवते, कुठली रेसिपी बनवते. तर मी राहते मुंबईमध्ये आणि सध्या मुंबईमध्ये खूप थंडीचं वातावरण आहे. घरातनं निघाली तेव्हा अंधार भुडूक होता, पण कामावर पोचेपर्यंत चांगलाच उजेड झाला होता. तर बघू शकता थंडी खूप जास्त असल्यामुळे मी स्वेटर घालून कामावर आली आहे, पण तरी पण थंड थंड वारा सुटलेला आहे. सकाळी पूर्ण थंडीने काकडली आहे मी आणि त्यातल्या त्यात मी बाईकवर येते, म्हणजे टू व्हीलरवर येते, त्यामुळे त्याच्यावर खूप जास्तच थंडी वाजते. तर अशा प्रकारे मी कामावर पोचलेली आहे आणि आता पहिल्या कामावर गेल्यावर मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवणार आहे की मी आज कामावर कुठली रेसिपी बनवते. तर अशा प्रकारे लिफ्टच्या बाहेर आली, दरवाजाची बेल वाजवली आणि घरामध्ये एंट्री केली. आता या कामावर मी कुठली रेसिपी बनवते चला दाखवते. तर मस्तपैकी इकडे बनवलेली आहे क्रीमी भुना आलू मसाला. तर क्रीमी भुना आलू मसाला ही मी स्वतःच अशी बनवलेली आहे, माझ्या मनाने ही रेसिपी बनवलेली आहे. ह्याची जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, नेक्स्ट टाईम मी नक्की टाकेल. तर मस्तपैकी क्रीमी आलू आहे, हा भुना मसाला टाकलेला आहे ह्याच्यामध्ये. खूप झटपट होतो, लवकर होतो. तर मला ह्यांचे सगळ्यांचे टिफिन बनवायचे असतात, त्यामुळे माझी पण सकाळी घाई असते, तर मी अशाच रेसिपी बनवते ज्या झटपट होतील. तर ही मस्तपैकी बीटरूट टाकून राजगिऱ्याची रोटी बनवली आहे. त्यामध्ये प्रोटीन पावडर टाकलेली आहे, कारण मागच्या व्हिडिओत तर मी तुम्हाला सांगितलं आहे सर प्रोटीन पावडर घेत नाही, त्यामुळे मी आता हीच एक आयडिया लढवली आहे की चपातीच्या पिठामध्ये पीठ मळताना जेव्हा बीटरूट किसून टाकते तेव्हाच ही प्रोटीन पावडर टाकते, पीठ मळते आणि मस्तपैकी बीटरूट आणि प्रोटीन पावडर आणि राजगिरा रोटी एकत्र मस्त सगळं हेल्दी बनवते. त्यानंतर नाश्त्यासाठी हे मस्तपैकी पोहे बनवले. आपले महाराष्ट्रीयन स्टाईलचेच पोहे आहेत. कांदा, बटाटा, शेंगदाणा, मिरची, कढीपत्ता, खूप सारी कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस, असे हे पोहे बनवले. तर चला आपलं सगळं जेवण तयार आहे, म्हणजे लंच पण तयार आहे, ब्रेकफास्ट पण तयार आहे. तर चला सर रेडी होत आहेत तोपर्यंत पटापट टिफिन भरून घेऊया. तर मस्तपैकी टिफिन घासले आणि स्वच्छ असे धुतल्यानंतर स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घेते आणि टिफिन पुसल्यानंतर ना आता आपण एक एक करून टिफिन पॅक करूया. तर सर्वात आधी हा फूड पेपर घेतला आहे मी आणि जी आपण प्रोटीनची चपाती बनवलेली आहे बीटरूट टाकून ती आपण पॅक करूया. आहे का नाही मस्त आयडिया? म्हणजे मुलं किंवा घरातली एखादी व्यक्ती कुठलं औषध किंवा पावडर, प्रोटीन पावडर खात नसेल तर त्यांच्या चपातीचं पीठ मळताना त्याच्यामध्ये टाकून द्यायची, जे औषध पण खाल्लं जातं आणि असं हेल्दी काहीतरी मुलं खातात. तर मी बीटरूटची पण बनवते तशी चपाती, अजून स्वीट पोटॅटोची बनवते, अजून तुम्हाला सांगते दुधी भोपळा पण मुलं खात नाही, त्यामुळे दुधी भोपळा पण किसून आता चपातीच्या पीठ मळताना त्यामध्ये टाकते आणि त्याची चपाती बनवते. मुलांना तर समजत पण नाही आणि ते खाल्लं पण जातं. तर दुसऱ्या डब्यामध्ये बघू शकता तुम्ही मी भाजी भरलेली आहे मस्तपैकी टेस्टी क्रीमी भुना आलू मसाला. ही भाजी जी आपण बनवलेली आहे लंचसाठी ती पण मी ह्या दुसऱ्या डब्यामध्ये पॅक केलेली आहे आणि हा आता दुसरा टिफिन पण पॅक झाला आहे. तर आता आपण तिसऱ्या टिफिनमध्ये जे पोहे बनवलेले आहेत मस्त महाराष्ट्रीयन स्टाईलचे, ते पोहे पण मी पॅक केलेले आहेत. तर अशा प्रकारे हे टिफिन पॅक झालेलं आहे. टिफिन पॅक झाल्याच्यानंतर मी हा टिफिन हे सगळे जे टिफिन पॅक केलेले आहेत ते सरांच्या बॅगमध्ये भरते आणि हे माझं डेली रुटीन झालेलं आहे रोजचं माझं. आता तुम्ही म्हणाल रोज तू व्हिडिओमध्ये तेच दाखवते, काय करणार, माझ्या आयुष्यात दुसरं काही नाहीच आहे. सकाळी उठलं की कामावर यायचं, कामावरचं सगळ्यांना वेळेवर टिफिन वगैरे द्यायचा आणि ह्या टोडूला अंडंसुद्धा बरं. तर टोडूचा ब्रेकफास्ट तुम्हाला माहिती आहे, मी रोज अंडं उकडून टोडूला देते. अशा प्रकारे इकडचं माझं सगळं काम झालेलं आहे. सरांचा टिफिन पॅक केल्यानंतर मॅडमचं उरलेलं सगळं जेवण मी झाकून ठेवलं आहे, टिफिन पण पॅक करून ठेवला आहे, किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे आणि आता मी चालली आहे माझ्या दुसऱ्या कामावर. तर अशा प्रकारे बॅग घेतली, जे स्वेटर माझं मी घालून आलेली ते घेतलं आणि मी निघाली दुसऱ्या कामावर. तर स्वेटर काढलेलं मी स्वयंपाक करताना, कारण किचनमध्ये एवढी गरज पडत नाही स्वेटर वगैरे घालायची. स्वेटरची बाहेर पडल्यावर किंवा बाहेर थंड वातावरण जास्त असतं आणि एकदा का थोडंसं ऊन पडलं ना की मग गरम थोडं वाटायला लागतं आणि थंडी कमी होते, त्यामुळे कामावर आल्यावर मी स्वेटर काढून ठेवते. शक्यतो मी
मी गाडी पार्क करते ना तेव्हा डिक्कीमध्येच स्वेटर काढून ठेवते, पण आम्ही आज नाही काढलं कारण आज जरा थंडी जास्त वाजत होती. माझं मनच झालं नाही स्वेटर काढायला, पण मग इकडे आल्यावर मी किचनमध्ये आल्यावर स्वेटर काढून ठेवलं आणि माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केली. तर अशा प्रकारे मी दुसऱ्या कामावर चालली आहे. दुसऱ्या कामावर पोचताच मी दरवाजाची बेल वाजवली आणि इकडे मी काय बनवते ते तुम्हाला दाखवते. तर बघा, दुसऱ्या कामावर मस्तपैकी नाश्त्यासाठी मी हे रवा आप्पे केलेले. तर रवा हा दह्यामध्ये म्हणजेच ताकामध्ये दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त भिजत ठेवलेला 10 मिनटं आणि ह्याच्यात सोडा वगैरे इनो वगैरे काहीच नाही घातलं आहे. खूप साऱ्या व्हेजिटेबल घातलं आहे, कांदा टोमॅटो घातला आहे आणि हे रवा आप्पे केले. त्याच्यासोबत मी ही चटणी बनवलेली आहे, ओल्या नारळाची चटणी आणि रवा आप्पे बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे हा नाश्ता बनवलेला आहे. त्यानंतर आज भाजी काय करायची हा प्रश्न पडलेला, कारण ह्या घरामध्ये भाजीच नव्हती, भाजी संपली होती. मॅडमना वेळच मिळाला नाही भाजी ऑर्डर करायला आणि आता एवढं सकाळी झटपट काय करणार, म्हणून मग मस्तपैकी मी ह्या कांद्याची भाजी केलेली आहे. तुम्हाला तर माहिती असेल बेसन पीठ पेरून कांद्याची भाजी करतात, खूप छान लागते, खूप टेस्टी लागते, आपली महाराष्ट्रीयन डिश आहे. तर तुमच्यासोबत पण असं होत असेल, भाजी नसेल, काय समजत नसेल काय भाजी करावं, तर तुम्ही पण ही कांद्याची भाजी करू शकता. मस्त कांदे चिरून घ्यायचे, मस्त परतून घ्यायचे, तेलात जिरं मोहरी टाकल्यावर कांदा परतून घ्यायचा आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपले मसाले टाकायचे आणि थोडा वेळ परतल्यानंतर बेसन पीठ टाकायचं आणि बेसन पीठ पण चांगलं खमंग त्या कांद्याबरोबर भाजून घ्यायचं. अशा प्रकारे कांद्याची भाजी केली, चपात्या केल्या, उरलेले आप्पे केले. एवढा भांड्यांचा ढीग आहे तो मला घासायचा आहे. तर चला मी ही भांडी घासून घेते, किचन गॅस सगळं क्लीन करून घेते, कढया वगैरे रिकाम्या करते, कारण तुम्हाला तर माहिती आहे सगळी भांडी मी रिकामी करते सगळं आणि मग कढया वगैरे घासते. तर तुम्हाला दाखवते मी, झालं माझं सगळं काम. आप्पे बघा मी सगळे एका डब्यात काढून ठेवले, चटणी पण झाकून ठेवली. बघू शकता तुम्ही किती मस्त टम्म असे फुगलेले आप्पे आहेत, सोडा वगैरे काही न घालता. तर अशा प्रकारे हे नाश्त्यासाठी आप्पे केल्यानंतर मी चपात्या केल्या, भाजी केली, कांद्याची भाजी केली. हे बघू शकता चटणी पण त्याच्यावरच ठेवलेली आहे झाकून. जी कांद्याची भाजी केलेली कढईमधली ती कढई रिकामी केली, कढई घासून घेतली, छोट्या भांड्यात भाजी काढून घेतली, चपात्या झाकून ठेवल्या, काकडी कापून ठेवली आहे. अशा प्रकारे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. भांडी घासून झालेली आहेत, सगळ्या कढया वगैरे रिकामी करून भांडे घासलेत, किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता काकडी अशी मस्तपैकी कापून ठेवलेली आहे. म्हणजे माझं इकडचं सगळं काम झालेलं आहे. तर दूध पण टाकून ठेवलेलं आहे. बरं, कधी कधी मी दूध तापून ठेवत असते जेव्हा मॅडम सांगतील तेव्हा, आणि थंड झालं आहे ते त्याच्यावर झाकण झापले, सगळं क्लीन वगैरे करून आता मी चालली आहे परत पहिल्या कामावर. आता तुम्ही म्हणाल की परत पहिल्या कामावर का चालली आहे? पहिल्या कामावर तर तू सगळं स्वयंपाक वगैरे करून आली, पण पहिल्या कामावर ह्यासाठी चालली आहे की त्यांची जी बाई येते, मुकेश भैया तर ऑलरेडी गावाला गेले, आणि त्यांची जी बाई येते कामं करायला म्हणजे भांडी वगैरे घासायला, तर ती बाई आज सुट्टीवर आहे, तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तर त्यामुळे मग मला ते बोलले की आप आओगे क्या रीमा, आप करोगे क्या? तर मी म्हटलं की हे माझं म्हणजे नेहमीचं काम आहे, परमनंट काम आहे, आणि अशा अडचणीच्या वेळेला मी नाही म्हणून कसं चालणार. तर थोडीशी भांडी असतात, दोघंच नवरा बायको असतात, त्याचे ते मला एक्स्ट्रा 100 रुपये पण देतात. तर मग कशाला आपल्याला, तसं पण इथून मला घरीच जायचं असतं आणि काय 10 मिनटाचं तर काम आहे. तर मी विचार केला की ठीक आहे मी येते असं म्हटलं, कारण 2च दिवस मला करायचं, कारण 2 दिवसासाठीच ती बाई सुट्टीवर आहे. त्यामुळे मी परत माझ्या पहिल्या कामावर आली आहे आणि इकडे तुम्हाला दाखवते की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे. तर इकडे आल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते एवढीच भांडी आहेत, एवढीच भांडी वगैरे घासायची आहेत मला, आणि हे बाकीचं क्लीन करून मग मी जाईल घरी. थोडीशीच भांडी आहेत, पण तेवढ्यासाठी मी इकडे आली. एकाच बिल्डिंगमध्ये आहे आणि मग मला इकडून घरीच जायचं होतं, आणि ते मला बोलत होते की 2 दिन प्लीज कर लो, असं तसं म्हटल्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे. तर असं आली मी इकडे आणि पटापट भांडी घासून घेतली. तर व्हिडिओ जरासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, एवढ्या पटापट मी कधी भांडे घासत नाही. म्हणजे घासू शकते, पण कसं आहे भांडे नुसतं घासणं नाही, ते स्वच्छ आपल्याला झाले पाहिजे, कारण त्याच्यात आपण जेवतो. तर तुम्हाला आत्तापर्यंत जर तुम्ही माझे जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला आत्तापर्यंत माझं काम माहीत पडलंच असेल की मी माझं काम कसं करते. प्रत्येक काम मी मन लावून व्यवस्थित करते, जसं मी माझ्या घरी करते, जसं मी माझ्या मुलांसाठी बनवते, जसं आपण आपल्या घरच्यांना व्यवस्थित हेल्दी टेस्टी आणि स्वच्छतापूर्वक सगळं जेवण बनवतो, सगळी कामं करतो, तसंच आपण कामावर केलं पाहिजे. आणि मी खरं सांगू, असं जर आपण केलं ना तर आपल्याला कामं तर मिळतातच, शिवाय आपला प्रामाणिकपणा समोरच्याला आज न उद्या कधीतरी कळतोच, आणि मग तो कळल्यावर ते माणसं आपल्याला खूप जवळचे होतात. मी सगळ्यात जास्त महत्त्व माणसं जोडण्यासाठी देते, कारण की बघा पैसा आज आहे उद्या नाही, पण जे जोडलेली माणसं असतात ना ती
आपल्याला आयुष्यभर आपल्याला साथ देतात. ही कामं फक्त माझी कामं नाही आहेत. ह्या कामावर मला इकडच्या लोकांनी खूप मदत केलेली आहे. मग ती माझ्या अडीअडचणीच्या वेळेला असू दे, मला पैशाची गरज असू दे किंवा काहीही असू दे. आता माझे मुलं एवढं मोठं शिक्षण घेतात, तर मला कधीही पैशाची अडचण झाली, मग मी कितीही पैसे मागू दे, मला अडचणीच्या वेळेला ते पैशासाठी कधीच नाही म्हणत नाही. जे ह्याच्या आधी मी कामावर गेलेले त्या मॅडमनी तर मला खूप वेळेला मदत केलेली आहे. मग सुट्ट्या जरी मला पाहिजे असतील ना, तरी त्या मॅडम मला कधीच काहीच नाही म्हणत नाही. मी मागे ॲडमिट होती तेव्हा पण त्यांनी मला सुट्ट्या दिल्या. त्यानंतर माझ्या सासूबाई एक्सपायर झाल्या तेव्हा पण त्यांनी मला सुट्ट्या दिल्या. म्हणजे मला माझ्या प्रत्येक सुख-दुःखामध्ये माझ्या कामाला, म्हणजे मी ज्यांच्याकडे काम करते त्या मॅडम माझ्यासोबत उभ्या असतात. कारण त्यांचा विश्वास बसलेला आहे. त्यांना माहिती आहे की रीमा कशी आहे. तर अशा प्रकारे माझे इकडचे सगळे भांडे घासून झाले. आता हे एकदा किचन आणि बेसिन एकदा स्वच्छ करून घेते की मग मी घरी जायला मोकळी. तर तुम्ही बघू शकता मी सगळं व्यवस्थित क्लीन केलेलं आहे आणि माझं इकडचं आता काम झालं आहे. थोडी म्हणता बघा किती सारी भांडी होती. सगळी कोपऱ्यातली वगैरे, फ्रीजमधली वगैरे सगळी काढली. रिकामी केली, नको होतं ते टाकून दिलं आणि सगळी भांडी घासून ठेवली. तर अशा प्रकारे माझं इकडचं काम झालं आहे आणि मी आता चालली आहे घरी. तर घरी माझं बांधकाम सुरू आहे. मला लवकर जायचं होतं, पण मी म्हटलं चला 10 मिनिटाचं काम आहे, करून मग जाऊया. यासाठी मग मी आली आणि पटापट काम केलं आणि आता मी घरी चालली. तर माझे आता घरचे डेली व्लॉग तुम्हाला बघायला मिळतीलच, पण तुम्हाला तर माहिती आहे मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर मला असाच सपोर्ट करत जावा. अशा प्रकारे मी बाहेर आली आहे. आता माझ्या धन्नोला स्टार्ट करते आणि मी घरी जाते. तर रस्त्यात कोण ना कोण ओळखीचं भेटतं किंवा वॉचमॅन भाऊ भेटतात. मी सगळ्यांशी प्रेमाने, आपुलकीने बोलते आणि जे माझ्याशी चांगलं बोलतात त्यांच्याशी मी बोलते. कोणाचंच मन दुखेल असं मी बोलत नाही, पण त्यामुळे माझं मन दुखेल असं कोण माझ्याशी वागत नाही. आत्तापर्यंत मला जी माणसं भेटलेत ती चांगलीच भेटलेत. तर बघा मी माझ्या जुन्या घरी चालले, कारण आज मला तिकडून माझं सामान शिफ्ट करायचं आहे. आज आम्ही कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करणार आहोत माझ्या सासूबाईंच्या घरी. त्यामुळे आज मी माझ्या जुन्या घरी चालली आहे. तिकडून सगळं सामान वगैरे पॅक करून आम्हाला नवीन घरी शिफ्ट करायचं आहे. तर तिकडचा मी डेली ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ लवकरच अपलोड करेल. जाण्याआधी ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप सपोर्ट करा. बाय.